आज आपण खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी पारंपरिक पद्धतीने करंजी करत आहोत. तर ही जी करंजी आहे ती बरेच दिवस मस्त अशी कुरकुरीत, खुसखुशीत राहते. त्यासाठी भरपूर टिप्स मी इथे सांगणार आहे. करंजी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे त्याचं सारण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. ओल्या नारळाची, रव्याची, खोबऱ्याची, खव्याची अशा बऱ्याच पद्धतीने याचं सारण तयार केलं जातं. इतकंच नाही तर ही जी पारी आहे त्याला पण आता कधी कोणी प्लेन पारी करतं किंवा मस्त त्याचे लेयर्सवाली पारी करतं. तुम्हाला कशी आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण अगदी साधी, सोपी आणि पारंपरिक पद्धतीची करंजी कशी करायची ती बघणार आहोत. तर आजचं जे सारण आहे त्यामध्ये आपण ओलं नारळ किंवा ओल्या वस्तू काहीच वापरल्या नाहीये. त्याच्यामुळे ही जी करंजी आहे ती भरपूर दिवस टिकते. महिनाभर आरामात तुम्ही याला खाऊ शकता. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दिवाळी फराळाची सुरुवात तुमची झाली आहे की नाही मला कमेंट करून सांगा. आणि आज आपण दिवाळी फराळामधला तिसरा पदार्थ करत आहोत. आधीचे 2 पदार्थ जर तुम्ही बघितले नसाल तर नक्की जाऊन बघा. ही दिवाळी फराळाची सिरीज आपण सुरू केली आहे, ज्यामध्ये आजचा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत करंजी. तर आज ही करंजी करताना भरपूर आपण टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे आपली ही जी करंजी आहे ती जास्त दिवस टिकेल. जरी तुम्ही एका महिन्यानंतर खाल्लात तरीही ती छान अशी कुरकुरीत राहील. यातलं जे सारण आहे ते जास्त दिवस टिकावं म्हणून भरपूर इथे मी टिप्स सांगितलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची आपली ही खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत करंजीची रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये 1 कप सुकं खोबरं मी असं किसून घेतलेलं आहे ते घालायचं आणि ते छान असं लाईट गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं. जर हे खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते जास्त दिवस टिकणार नाही आणि आपली जी करंजी आहे ती खवट होईल. कारण हे जे खोबरं आहे ते लवकरच खवट होण्याची शक्यता असते. तर हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढू आणि थंड करायला ठेवू. त्यानंतर जेवढं आपण इथे खोबरं घेतलं आहे, खोबरं कीस घेतला आहे, त्याच्या निम्म आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर मी अर्धा कप इथे रवा घेतला, बारीक रवा घ्यायचा आणि तो 5 ते 7 मिनिटं अगदी कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. तर आता भाजतानाची थोडीशी क्लिप माझी मिस झाली आहे. तर छान भाजून घ्यायचा जसं आपण शिऱ्याला वगैरे भाजतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी. कमी गॅसवर 5-7 मिनिटं भाजू शकतो. त्यानंतर यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहे. तर थोड्या तुपामध्ये मी इथे बेदाणे, 5-6 काजू, 5-6 बदाम असे छोटे-छोटे तुकडे करून घेतले. त्यानंतर थोडीशी चारोळी इथे घातली आणि हे सगळं छान भाजून घेऊ. 1 चमचा तुपामध्ये मी हे भाजून घेतलं आणि भाजून झाल्यानंतर गॅस बंद केला आणि नंतर यामध्ये 1 चमचा खसखस घातली आणि ती पण छान भाजून घेतली. तर हे बघा, हे काजू, बदाम किंवा ड्रायफ्रुट्स पण छान आपले भाजून झाले आहे. आता हे काढून घेऊ आणि हे ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे. पारंपरिक पद्धतीने जर म्हटलं तर म्हणजे पहिले ड्रायफ्रुट्स वगैरे नाही वापरायचे. पण आता आपण सगळे हल्ली वापरतो म्हणूनच इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले आहे. पण करंजी करताना हे ड्रायफ्रुट्स थोडेसे बारीक करा, छान बारीक काप करा, नाहीतर आपली करंजी फुटू शकते. आता हे सगळं एकत्र करून थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर हे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना, तर ते छान असं हाताने चुरलं की छान बारीक होतं. तर मी ते बारीक करून घेतलं. हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातली. अर्धा कप इथे पिठी साखर घालायची आहे. आता जेवढा रवा घेतला तेवढीच पिठी साखर मी इथे घातलेली आहे. पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे पाऊण कप इतकी ही पिठी साखर घाला. आणि हे जे सारण आहे ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतरच यामध्ये साखर घाला. म्हणजे साखर विरघळणार नाही आणि आपली ही जी सारण आहे ते छान असं मोकळं राहील. तर हे बघा आपलं हे करंजीचं सारण मस्त तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवू आणि पीठ मळून घेऊ. तर इथे मी 1 कप मैदा घेतला. पाव कप यामध्ये रवा घातलेला आहे. अगदी 2 ते 3 चिमूटभर इतकी
मीठ घातलं. मिठाने पारीला थोडीशी छान चव येते. आता हे छान मिक्स करू आणि यामध्ये फक्त 2 टेबलस्पून इतकं तूप गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घालू. तर इथे तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालू शकता. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. आणि इथे गरम केलेलंच तेल किंवा तूप घालायचं आहे. गरम केलेलंच मोहन घालायचं आहे. थंड मोहन घालायचं नाही. थंड मोहन घातलं की आपली ही जी करंजी आहे ती अशी खुसखुशीत तर होते, पण ती लवकरच सॉफ्ट पडते. म्हणून कडक गरम तेलाचं किंवा तुपाचं मोहन घाला. आता सुरुवातीला हे मोहन पूर्ण पिठाला चोळून घेतलं आणि आता नॉर्मल पाणी घेऊन हे आपल्याला सैल असं मळून घ्यायचं आहे. जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्या पद्धतीची. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी सॉफ्ट मी हे मळून घेतलेलं आहे. आता एक 10-15 मिनिटं याला आपण रेस्ट करायला ठेवू आणि हे बघा 10-15 मिनिटं झालेले आहे. परत मी एकदा छान असं मळून घेतलं, एकसारखं करून घेतलं आणि इथे अजिबात नंतर तेल किंवा तूप लावायची गरज नाही. त्यानंतर असे छोटे-छोटे गोळे घेतले आणि हे गोळे छान लाटून घ्यायचे आहे. लाटताना कोरडं पीठ म्हणजेच मैदा इथे वापरलेला आहे. जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसं पीठ लावायचं, नाहीतर करंजी करताना जे तेल आहे ना ते लवकर खराब होतं. आणि मैदा आहे त्याच्यामुळे इझिली छान हे लाटलं जातं. तर हे बघा अशी मी पुरी लाटून घेतली. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशी लाटून घेतलेली आहे आणि आता ही या साच्यावरती ठेवलेली आहे. आता या पद्धतीने ही करंजी करून घेऊ. जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही पोळपाटावरती ही पुरी ठेवायची. अर्ध्या ह्याच्यामध्ये सारण ठेवायचं, ते मला दाखवायचं राहिलं. अर्ध्या ह्याच्यामध्ये सारण टाकायचं, मग त्याला फोल्ड करायचं आणि फोल्ड करायच्या आधी पाणी लावायचं बरं का. पाणी लावलं नाही तर आपली ही करंजी फुटू शकते. तर कडेने छान पाणी लावायचं, फोल्ड करायचं आणि छान असं पॅक करून घ्यायचं. आणि डिझाइन करण्यासाठी जे आपण शंकरपाळे करण्यासाठीचे जे छोटे चमचे वगैरे असतात ना, ज्याने काय म्हणतात त्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. मला आता आठवत नाहीये ते. तर फिरकी आय थिंक काहीतरी म्हणतात त्याला. तर त्याच्याने छान शेप द्यायचा किंवा मग आपला फोर्क आहे ना, फोर्कनी पण असं थोडीशी डिझाइन करून घ्यायची. मस्त आपली ही करंजी तयार होते जर साचा नसेल तर. तर हे बघा याच पद्धतीने मी साच्यानेच या करंज्या केल्या आणि या पद्धतीने सगळ्या करंज्या तयार करून घेतल्या. अजून थोड्या करायच्या बाकी आहे. तर इतक्या प्रमाणामध्ये 15 ते 20 करंजी तयार होतात. म्हणजे साईजवरती पण डिपेंड आहे. जर छोटी-छोटी करत असाल तर जास्त पण होऊ शकते. आता आपण हे तळून घेऊ. तळताना सुरुवातीला तेल तर छान गरम असावं. खूप कडकडीत नको किंवा खूप थंड नको. जर थंड असेल ना तर ही लगेचच तेलामध्ये विरघळू शकते किंवा आणि तेल पण ती जास्त पिणार. तर हे बघा तुम्ही बघितलं सुरुवातीला टाकल्यानंतर छान असे बुडबुडे यायला लागलेले आहे. तर आपण अर्धा मिनिटं असंच ठेवू आणि या करंजीला लगेचच हलवायचं नाही. त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती ही करंजी दोन्हीकडून छान मस्त अशी कुरकुरीत लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायची. तर असा रंग बरेच जण काढतात. मला पर्सनली थोडासा डार्क आवडतो, जसं इथे तुम्ही बघत आहात. हे बघा. तर अशी करंजी मला अतिशय आवडते. या रंगावरती तळलेली करंजी जास्त आवडते. तर तुम्हाला कोणता रंग आवडतो करंजीचा मला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि जर करंजी आपण जास्त लाईट काढली तर ती लवकर सॉफ्ट होते. ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आय थिंक मी भरपूर टिप्स इथे सांगितलेल्या आहे. तर या सगळ्या टिप्स वापरून ही करंजी एकदा करून बघा. ज्यांना येतात त्यांच्यासाठी तर ठीक आहे, पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी या सगळ्या टिप्स काहीतरी युजफुल नक्कीच होईल. तर हे बघा किती मस्त आपली ही करंजी तयार झालेली आहे आणि छान फुगलेली पण आहे. तर हे बघा मी तोडून दाखवते. छान क्रिस्पी झालेली आहे. बरेच दिवस छान अशी कुरकुरीत राहते आणि अशी कुरकुरीत, खुसखुशीत करंजी कोणाला नाही आवडत. ही करंजी मला पर्सनली एवढी आवडत नाही, पण अशी करंजी, ओल्या नारळाची करंजी तर मला अतिशय आवडते. तर चला, आजची ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बघितलात किती मस्त आपली ही करंजी झालेली आहे ना, मस्त कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही आवाज ऐकला, छान अशी ती हातावरती आपण अशी चुरली ना, ती छान अशी चुरा होते. करंजी मला पर्सनली आवडत नाही, त्यातल्या त्यात ओल्या नारळाची करंजी मला आवडते. पण ही जी रव्याची करंजी आहे ना, म्हणजे मी लहानपणापासून ही करंजी खात आली आहे आणि
इतकी सोपी रेसिपी आहे. करंजी करायला तसा वेळ लागतो, पण दोघी जणी असेल, घरात दोघं जण असेल, तर करंजी करणं पण अगदी सोपं आहे. म्हणजे एक लाटायचं आणि दुसरं ते भरायचं. गप्पा मारता मारता कधीही करंजी तयार होते, कळत सुद्धा नाही. तर तुम्हाला करंजी आवडत असेल, तर या दिवाळीला या सारणासोबत ही करंजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.